सायनचा हा पूल नेमका कधी पूर्ण होणार आहे? 1 वर्ष उलटलं तरी काम अजून अडकलंय का? रोज त्रास सहन करणाऱ्या नागरिकांचा विचार कोण करणार? जुलै 2026ची डेडलाईन दिली ती फक्त कागदावरच राहणार का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या दिरंगाईला जबाबदार कोण? धगधगती मुंबई विचारात आहे, उत्तर द्या. नमस्कार, मी पत्रकार भीमराव धुळप धगधगती मुंबईच्या माध्यमातून एक आपल्याला अशी न्यूज देत आहे. सायन पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो पादचारी पूल आहे तो गेले अनेक दिवसापासून बंद आहे. लोकांना खूप मोठी अडचण निर्माण होते आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही मागंसुद्धा बातमी केली होती. त्या बातमीचा इतका इफेक्ट पडला की महानगरपालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाने दखल घेतली त्या बातमीची आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर जुलैपर्यंत हा रस्ता पूर्ण करणार आणि हा ब्रिज आम्ही बनवणार असं आश्वासन दिलं होतं. पण आज आम्ही प्रत्यक्षात परत लोकांच्या मागणीनुसार केव्हा होईल, पुण्याच्या परत शाळा चालू होणार आहेत असे जेव्हा आज प्रश्न मला विचारण्यात आले धारावीत गेल्यानंतर, त्यावेळी पुन्हा आज त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली आणि माझ्या असं लक्षात आलं तिथे काही अधिकारी होते, त्यांनी उत्तर द्यायला नारकत आणली. परंतु मी स्वतः पाहणी केल्यानंतर असं वाटलं की काम लवकर पूर्ण होईल. परंतु मी असं खाजगीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं नाव सांगू नका किंवा काय नाही, पण आमचा प्रयत्न 100% आहे. महानगरपालिकेचे अधिकारी सांगत होते की हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. परंतु आम्हाला रेल्वे प्रशासन किती आम्हाला मदत करते, किती सहकार्य करते त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मागच्या वेळेला ज्यावेळी आम्ही ती बातमी केली त्यावेळी स्थानिक आमदार डॉक्टर ज्योतिताई गायकवाड, परत खासदार अनिल देसाई यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली होती. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यासोबत सुद्धा बैठका झाल्या आणि त्या बैठकीच्या नंतर परत निष्पन्न झालं की हे काम आम्ही करू. परंतु कधी? फक्त जुलै अखेर हा वाटतंय. पण असं काम बघितल्यानंतर असं वाटतं की दिव्या पद्धतीने एक काम चालू आहे. जुलैसुद्धा उजाडेल, ऑगस्टचा टप्पा पूर्ण होईल असं आत्ताच्या सध्या कामावरून वाटतंय. तर प्रशासनाला आमची धगधगती मुंबईच्या वतीने आणि सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीने एक विनंती आहे की हा काम जर तुम्ही लवकरात लवकर पूर्ण केलं तर खरोखर शाळा जूनच्या 15 तारखेला सुरू होतात. शाळा ह्या सायनच्या विभागामध्ये अनेक शाळा आहेत, साधना विद्यालय आहे, परत DJ भरपूर अशा 2-4 शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी लोकांना, मुलांना जावं लागतं, मुलांच्या बरोबर पालकांना सुद्धा जावं लागतं. आणि म्हणून ही जर शाळा ब्रिज लवकरात लवकर पूर्ण केला तर वाहतुकीसाठी सुद्धा खुला होईल आणि प्रवाशांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा तो मार्ग मोकळा होईल. तर त्वरित प्रशासनाने याची दखल घेऊन जुलै अखेरपर्यंतच हा रस्ता, हा पूल त्वरित पूर्ण करावा अशी DMच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे.